नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, माझ्या वर्गात मला विद्यार्थ्यांसोबत काम करताना 0 ते 9 या संख्यांचे वजाबाकी करताना अडचण जाणवत होती आणि मी जेव्हा विविध शिक्षकांसोबत याबाबत चर्चा केली तर त्यांनी मला वेगवेगळे पर्याय सुचवले। त्यामध्ये मला ज्यामधून अपेक्षित परिणाम मिळाले त्या विषयांपैकी एक विषय मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहोत। वजाबाकी म्हणजे काय तर मोठ्या संख्येतून काहीतरी कमी करणे, काढून टाकणे असा त्याचा अर्थ होतोच। हे आता आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे आणि यासाठी आपण हे चिन्ह वजाबाकीचे चिन्ह म्हणून आपण वापरतो। मित्रांनो, वजाबाकी करताना विद्यार्थ्यांचा मानसिक स्तर उंचावणे अतिशय गरजेचं आहे, कारण बेरजेची क्रिया जितकी सोपी आहे तर वजाबाकीची क्रिया करताना विद्यार्थ्यांना अडचणी जाणवतात। म्हणून आपण वेगवेगळ्या डावपेचांचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे। वस्तूंच्या सहाय्याने वजाबाकी करणे, प्रतीकांच्या सहाय्याने वजाबाकी करणे, असाच वजाबाकीमध्ये जर निपुणता आणायची असेल तर आणखी एक सोपा पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी सुचविणार आहोत। निश्चितच यामधून तुम्हाला विद्यार्थ्यांना वजाबाकी समजून सांगणे सोयीचे होणार आहे। शिक्षक बंधूंनो, ही आहे एक संख्या रेषा। या संख्या रेषेचा उपयोग करून वजाबाकीची उदाहरणे कशी करायची हे आता आपण चर्चा करणार आहोत। उदाहरण असे आहे की आनंद जवळ 7 चॉकलेट आहेत। या 7 चॉकलेट मधून त्याने 3 चॉकलेट हे सागरला दिलेले आहेत। तर आता आनंद जवळ किती चॉकलेट शिल्लक असेल हे आपल्याला काढायचं आहे। आनंद जवळ 7 चॉकलेट होते, त्याने 3 चॉकलेट सागरला दिलेले आहे। 1, 2 आणि 3 घरं आपण वापस गेलो। सागरकडचे चॉकलेट झाले 3 आणि आता आनंदकडे किती उरले असेल तर आनंदकडे उरले 4। म्हणजे आनंदकडे 7 चॉकलेट होते, त्यापैकी 3 चॉकलेट 1, 2, 3 सागरला दिली, तर आनंदकडे उरलेले आहे चॉकलेट 4। हेच आपण गणिताच्या मांडणीमध्ये 7 वजा 3 बरोबर 4 या पद्धतीने लिहित असतो। आणि ही संख्या रेषेवर मांडणी केल्यामुळे किती घरं आपण परत जायला पाहिजे हे अगदी विद्यार्थ्यांना कळणे सोपं होते। एका झाडावर 9 चिमण्या बसल्या होत्या। 9 चिमण्या म्हटलं तर या ठिकाणी मी ही 9 साठी एक प्रतीक म्हणून ठोकळा वापरलेला आहे। एका झाडावर 9 चिमण्या आहेत, त्यातल्या 4 चिमण्या उडून गेल्या। 1, 2, 3 आणि 4। तर आता झाडावर किती चिमण्या आहेत तर आता झाडावर पहिले 9 होत्या, त्यातून 4 उडाल्या, उरल्या 5। तर संख्या रेषेमधून 9 मधून 4 घरं परत गेल्यावर आपण 4, 5 पर्यंत पोहोचतो, तेव्हा आपला वजाबाकीचं उत्तर असेल 5। हेच आपण गणिताच्या भाषेमध्ये 9 वजा 4 बरोबर 5 या पद्धतीनं मांडणी करू शकतो। तर संख्या रेषा ही अतिशय सोपी पद्धत आहे वजाबाकीची मांडणी करण्यासाठी। शिक्षक बंधू भगिनींनो, संख्या रेषा हे बेरीज आणि वजाबाकी शिकवण्याचं अतिशय प्रभावी माध्यम आहे। यामधून विद्यार्थ्यांना वजाबाकीचे कन्सेप्ट रुजवण्यासाठी खूप मदत होते। पाठ्यपुस्तकानं सुद्धा या संख्या रेषा पहिल्या वर्गापासूनच वापरायला सुरुवात केलेली आहे। आता संख्या रेषा वापरताना आपण खुल्या संख्या रेषेचा या ठिकाणी वापर करावा। म्हणजेच जर उदाहरण आपलं ज्या संख्यांच्या दरम्यान आहे तेवढ्या संख्या जरी आपण संख्या रेषेवर लिहिल्या तरी ती संख्या रेषा वापरणं अतिशय सोयीचं होतं। आणि यामधून मागे जाणे आणि पुढे जाणे हे दोन्ही कन्सेप्ट आपण विद्यार्थ्यांसोबत करू शकतो। तेव्हा निश्चितच या संख्या रेषेवरून तुम्हाला विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतची वजाबाकी शिकवणे अतिशय सोपे होईल। आणखी अडचण आल्यास आपण पुढील व्हिडिओत भेटूया। धन्यवाद।